नमस्कार. कीर्तन संध्या 2026 यामध्ये पूर्वरंगामध्ये कृष्णाच्या षड्गुणैश्वर्याचं दर्शन आणि उत्तरंगामध्ये महाभारतातल्या कथा असा विषय चालू आहे. आजच्या कीर्तनामध्ये आपण कृष्णाचं यश या दृष्टीनं काही गोष्टी पाहिल्या आणि एक महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतला की यश म्हणजे जे ठरवले ते मिळालंच पाहिजे असं काही नाही. आपण प्रामाणिकपणे त्याची वाटचाल जर केली, वाटचालीत समजा मृत्यू झाला किंवा अपघात झाला, थांबायला लागला, हरकत नाही, तरीसुद्धा ते यशच आहे, यश म्हणा. आणि जे ठरवलं आहे ते मिळालं तेही यश आहेच. या दृष्टीनं महाभारतातला कथाभाग असा आपण पाहिला की ज्यामध्ये चक्रव्यूह भेदून टाकेल आणि कौरवांचा पराभव करेल असा विचार करून अभिमन्यू शिरला होता. नाही जमलं, मध्येच वीरगती प्राप्त झाली. पण तरी अर्जुनाचा योद्धा म्हणून एक मोठं यशच आहे. नंतर दुसऱ्या दिवशीच ठरवलं होतं या अभिमन्यूच्या वधामागे जो जयद्रथ आहे त्याला आम्ही नक्की संपू. तर दुसऱ्या दिवसाला योगमायेनं सूर्याला आच्छादित करून त्यांनी योग्य पद्धतीनं जयद्रथाला संपवलं. काही लोकांचा नेहमीच आक्षेप असतो असं काय म्हणतात, कपट करण्याचं काय करणं, फसवण्याचं काय करणं आहे. तर कृष्णाचा हा संदेशच आहे. बाबा रे, अनेक गुन्हेगार जेव्हा आपल्याकडे ते 4 शोभराचा रखा तो स्मगलर होता, अशा गुन्हेगारांना सापळ्यामध्ये अडकवून पकडण्यासाठी पोलीस अनेक प्रकारचे सापळे रचत असतात. तेव्हा त्यांनी कपटपूर्वक सापळा रचला म्हणून आपण पोलिसांना कपटी म्हणतो का? मिलिटरीसुद्धा अशा तऱ्हेचे व्ह्यूज तयार करत असतं, आपण मिलिटरी कपटी म्हणतो का? युद्धशास्त्र हे वेगळ्या गणिताने चालतं. त्या तऱ्हेनं कृष्णाने हे दाखवलं, मार्ग कुठलाही असो, ज्यांनी आपल्या कुलस्त्रीचा अपमान करून तिला पळवायचा प्रयत्न केला, अशा ठिकाणी बाकी विचार करायचा नाही, तो या युद्धामध्ये संपला पाहिजे. आणि या दृष्टीनं जयद्रथाचा वध एक मिळालेलं यशही आणि यशातनं अर्ध झालं. आणि उद्या आपण भगवंताचा श्री म्हणजे सौंदर्य हा गुण पाहणार. आणि या सौंदर्यामध्ये फक्त देहाचं नाही, आपण देवाच्या मनाचं सौंदर्य काय त्याच्यावर आपण जास्त चिंतन उद्याच्या कीर्तनात करणार.